हॅलो ऑल, सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC या यूट्यूब चॅनलवरती. पॉलिटी PYQ ॲनालिसिस आपण पाहतोय 2024च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आणि आपण 2021 पर्यंतचं ॲनालिसिस पाहिलेलं आहे. आता आपल्याला पाहायचं आहे 2022चं. प्रश्न क्रमांक 56 पासून आपल्याला इथे प्रश्न दिसत आहेत पॉलिटीचे. तर पहा 56व्या प्रश्नामध्ये एक विधान दिलेलं आहे आणि असं कोणी म्हटलं असं विचारलेलं आहे. तर ते विधान आहे मार्गदर्शक तत्वांवरती. आपण जर का लक्ष्मीकांत मधला चॅप्टर पाहिला तर त्यामध्ये आपल्याला ते विधान दिसेल आणि ते कोणी म्हटलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला दिसेल. सो मी जे तुम्हाला सांगते की लक्ष्मीकांतच तुम्हाला करायचं आहे पॉलिटीसाठी, तर ते तुम्हाला इथे प्रूव्ह होतं. हेन्स प्रूव्ड असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा कॅगबद्दल विचारलेला. हाच टॉपिक रिपीट होतोय तुम्हाला जे सांगितलं ते. पुढचा प्रश्न आहे पहा 58 क्रमांकाचा. खालीलपैकी कोण राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा होत्या? जयंती पटनायक याचं उत्तर आहे. मग आत्ताच्या कोण आहेत, कधी स्थापन झाला, असं डिटेलमध्ये आपल्याला त्याचे माहिती असणं आवश्यक आहे. सध्याच्या कोण आहेत? रेखा शर्मा. आणि स्थापना कधी झाली होती? तर 31 जानेवारी 1992 रोजी. मग आता आपल्याला अशा प्रकारे जर का एखाद्या आयोगावरती, एखाद्या कुठल्या समितीवरती प्रश्न आला तर अध्यक्ष कोण, सदस्य कोण, त्याची स्थापना कधी झाली होती, कशासाठी ती समिती स्थापन करण्यात आली होती, कार्य काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये पाहणं आवश्यक आहे. आपल्याला PYQ वरून इथे लक्षात येतंय. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 59 नंबरचा. याच्यामध्ये काय विचारलेलं आहे आपल्याला? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार विधानसभेने तशा आशयाचा ठराव संमत केला असेल तर विधान परिषद स्थापन करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेला दिला आहे? आता याच्यामध्ये आपल्याला अनुच्छेद किती दिलेले आहेत? 168 आहे, 167, 66 आणि 69. मग या चारही कलमामध्ये काय आहे ते आपल्याला तिथे पाहून घेणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न परत राष्ट्रपतीवरती. भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागवू शकतात? असा प्रश्न आहे. किती कलम आहेत? मग 4 कलम. चारही कलम डिटेलमध्ये पाहून घेणे आवश्यक आहे. तसं तर आपल्याला राष्ट्रपती हा टॉपिकच डिटेलमध्ये करायचा आहे, त्यामुळे हे सगळे कलम त्यामध्ये अंतर्भूत आहेतच. पुढचा प्रश्न आहे पहा 61 क्रमांकाचा 44वी घटना दुरुस्ती. कितीदा रिपीट झालाय? मग सोडणार का हा प्रश्न? तुम्हाला 44वी घटना दुरुस्ती करावीच लागेल. पुढचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या समित्यांमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या प्रतिनिधींचा समावेश असतो असं विचारलेलं आहे. आता समित्या कोणकोणत्या आहेत पहा. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या कल्याणासाठी समिती, त्यानंतर महिला सबलीकरण समिती, कामकाज सल्लागार समिती आणि विशेषाधिकार समिती. तर यामध्ये कुठल्या समितीमध्ये दोन्ही सभागृहाचे प्रतिनिधी असतात असं विचारलेलं आहे. सो चारही समित्यांबद्दल तुम्हाला तिथे माहिती असणं आवश्यक आहे. मग असे जे टॉपिक असतात किंवा हे जे कलम आहेत तर याची नोट्स तुम्ही बनवू शकता. जी मी तुम्हाला काल डायरी दाखवली होती, काल म्हणजे याच्या पार्ट 2 मध्ये, त्यामध्ये जसं मी शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे तसं तुम्ही लिहू शकता. ओके, पुढचा प्रश्न आहे पहा राष्ट्रीय अनुसूचित जाती SC आयोग राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार स्थापन केलेला आहे? मग आता ते कलम तर पाहायचंच कोणतं आहे, पण त्याच्यासोबत आपल्याला इथे असणारे सगळे 337, 36, 38 आणि 35 हे चारही कलम तिथे डिटेलमध्ये पाहून घ्यायचे आहे. पुढचा प्रश्न आहे 13 डिसेंबर 1946 रोजी रिकामी जागा याने भारताच्या घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला. हा तर तलाठी भरती टाईप पेपर प्रश्न आहे. राज्यसेवा 2022 मध्ये विचारलेला आहे. तर पहा जे तारखा मी तुम्हाला डायरीमध्ये दाखवलं होतं तर त्यातलाच प्रश्न आहे, चुकणारच नाही कुणाचा. पुढचा आहे पहा प्रश्न क्रमांक 65. यामध्ये काय विचारलेलं आहे? विभागीय खटल्यासह कोणत्या खटल्यात कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा, म्हणजे ते रिट जे आहेत आपले 5 रिट, त्याच्यावरती हा प्रश्न आहे. सो तुम्हाला इथे हे 5च्या 5 माहिती पाहिजे आणि त्याचा उपयोग कसा होतो, कोणत्या याला काय म्हणतात, या या रिटचा अर्थ काय होतो, तर ते 5ही याचा अर्थ तुम्हाला तिथे माहिती पाहिजे. त्यानंतर विचारलेला आहे राज्यघटनेचा अनुच्छेद 371A मध्ये नागालँडसाठी विशेष तरतुदी. आता आपलं जे पुस्तक आहे लक्ष्मीकांतचं त्याच्यामध्ये ते चॅप्टरच आहे राज्यांचा विशेष दर्जा असलेले राज्य त्याचं, तर ते तुम्हाला तिथे करायचं आहे. त्याच्यामध्ये इथे नागालँडचं विचारलेलं आहे, दुसऱ्या कुठल्याही राज्याचं इथे विचारू शकतात, तर सगळे वाचून घ्यायचे आहेत. पुढचं आहे परराष्ट्रीय धोरण पंचशील तत्व नाही असं विचारलेलं आहे. सो पंचशील तत्व मग केव्हाचे हे टॉपिक आहे. त्यानंतर परराष्ट्रीय धोरण म्हणजे काय, तर याच्यामधलं कुठलं त्यामध्ये अंतर्भूत होत नाही, हे सगळं तुम्हाला तिथे डिटेलमध्ये माहिती पाहिजे. त्यानंतर 97व्या घटना दुरुस्तीवरती इथे प्रश्न विचारलेला आहे, कधी झाली? 2011 मध्ये.
तर ती आपल्याला तिथे डिटेलमध्ये करायची आहे. आणि परत इथे दिसते आहे 311 अनुच्छेद क्रमांक 311, तर तो तुम्हाला तिथे ऑल गोष्टी डिटेलमध्ये करायच्या आहेत. पहा त्याचे ऑप्शनच किती डिटेल दिलेले आहेत. मग हे वाचण्याचा टाईम मिळतो, बरं टाईम मिळणार नाही असं अशी भीती बाळगू नका. जे समजा पहिल्यांदा राज्यसेवा वगैरे देत असतील तर राज्यसेवाच्या GSच्या पेपरला आपल्याला टाईम आरामात पुरतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त तिथे तुम्हाला डिटेल अभ्यास असणं आवश्यक आहे आणि तेवढा वेळ आहे आपल्याकडे की तुम्ही ते डिटेल करू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न 17वा आहे लोकसभा अध्यक्ष निवडवरती. तर लोकसभेचा अध्यक्ष, लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती सगळ्यांच्या निवडणुकांचे कशा प्रकारे त्यांचं निर्वाचन होते तर ते तिथे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर हा होता आपला 2022चा पेपर, ज्यामध्ये आपण पाहिलं पॉलिटीचं ॲनालिसिस. आता पाहूया आपण 2023चा पेपर आणि 23चं ॲनालिसिस. तर 23मध्ये कुठले कुठले प्रश्न आले आणि कशा प्रकारे अप्रोच होता तर ते पहा. आता मी तुम्हाला पेपर न काढता तुम्हाला हे दाखवते. पहा, शून्य प्रहर रिपीट आहे. त्यानंतर इथे तुम्हाला योजना तर विचारणार, नागरिकत्व रिपीट आहे, स्त्रोत रिपीट आहेत, 164 कलम रिपीट आहे. त्यानंतर हे आयोग जे आहेत रिपीट आहे, केंद्रीय मागास आयोग, लोकपाल लोकायुक्त रिपीट आहे, पक्ष स्थापना जोड्या रिपीट आहे. त्यानंतर भाग 1, 3 रिपीट आहे. काय नाही आहे सांगा, सगळं रिपीट तुम्हाला दिसतंय. फक्त प्रश्नाचा टाईप बदलत असेल कदाचित. केंद्र राज्य संबंध रिपीट आहे, हे कलमही कुठेतरी आलेलेच असतील तेही रिपीट, म्हणजे पूर्णच प्रश्न रिपीट आहेत. फक्त आपण तेव्हा अभ्यास व्यवस्थित केलेला कदाचित नसेल. तर 71 पासून आपल्याला प्रश्न दिसत आहेत राज्यसेवामध्ये पॉलिटीचे. पहिला प्रश्न आहे पहा, कोणते अनुच्छेद 164 मध्ये समाविष्ट नाही. तर अनुच्छेद क्रमांक 164 कशाबद्दल आहे, नियुक्तीबद्दल ते आहे. मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालाद्वारे केली जाईल. ओके, सो हे नियुक्तीबद्दल आहे. सर रिपीटच प्रश्न आहे त्यामुळे हे सोपं आहे. तसा तर हा कंबाईनच्या दृष्टिकोनातला प्रश्न आहे, टॉपिक आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु इतका डिटेल आहे तो की तो राज्यसेवेचा प्रश्न इथे बनलेला आपल्याला दिसतो. पुढचं नागरिकत्व ऑब्व्हियसली प्रश्न येणार आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा तुम्ही, काय विचारलेला आहे, स्त्रोत विचारले आहेत, रिपीट आहे. ओके, पुढचा संसदीय राजभाषा समितीचे मुख्य उद्देश खालीलपैकी कोणते आहे. तर संसदीय राजभाषा समिती विचारलेला आहे. कुठल्या कुठल्या भाषा राजभाषा आहेत असं आपण तिथे वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे इंग्लिशबद्दल सुद्धा आपल्याला इथे इन्क्लूड दिसतोय, हिंदी भाषेचं दिसतं आहे. सो इंग्लिश आहे की नाही, कुठल्या कुठल्या पूर्ण भाषा आहे, त्या सगळ्या डिटेल गोष्टी तुम्हाला तिथे वाचणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला दिसतो इथे पहा, जिल्हा परिषद अध्यक्षांच्या संदर्भात खालील विधान विचारात घ्या. जिल्हा परिषदेच्या बद्दल प्रश्न आहे, त्याचे विधानं दिलेले आहेत अध्यक्षाच्या संदर्भामधले, आणि कुठलं विधान काय म्हटलेलं आहे अयोग्य आहे ते विचारलेलं आहे. ओके, योग्य नाही विचारलं आहे. एक आणखी काळजी घ्यायची, कधी कधी हे वाचण्यात पण गल्लत होते. अयोग्य म्हणजे काय, योग्य म्हणजे काय ते सुद्धा कन्फ्युजन होऊ शकते. सो ते लक्षात घ्या, पहिल्यांदा पेपर देत असाल तर ते कन्फ्युजन होऊ शकतं. त्यानंतर पुढचा 76वा प्रश्न पहा, याच्यामध्ये कुठले कुठले विचारले आहेत. हे चारही आयोगाबद्दल तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे. कधी स्थापन झाला, अध्यक्ष कोण असते, सदस्य कोण असते, पहिले कोण होते, आत्ताचे कोण आहेत, सगळं डिटेलमध्ये करायचंच आहे. राज्यसेवा देतोय आपण त्यामुळे डिटेल जावंच लागेल. पुढचा नीती आयोग आहे, राज्य वित्त आयोग आहे, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आणि केंद्रीय माहिती आयोग आहे. तुम्हाला त्याही दिवशी दाखवलं, मी याची नोट्ससुद्धा दाखवली. सो रिपीट प्रश्न आहेत त्यामुळे चुकून नाही चाललं. पुढचं लोकपाल लोकायुक्त चॅप्टर आहे, रिपीट आहे. कंटेंटमधला प्रश्न असला चुकणारच नाही. तसंच त्यामुळेच पॉलिटीला लोक स्कोरिंग सब्जेक्ट म्हणतात आणि यातले प्रश्न जास्तीत जास्त विद्यार्थी मार्क याच्यामध्ये कव्हर करतात. त्यामुळे जर तुम्हाला रिझल्ट आणायचा असेल तर पॉलिटी त्यामध्ये अंतर्भूत असेलच. पॉलिटी स्किप करू नका, कोणताच विषय स्किप करू नका. पुढचा आहे पहा, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगावरती प्रश्न आहे, येणारच ऑब्व्हियसली. त्याच्यानंतर पुढचा आहे पहा, खालीलपैकी पक्ष दिलेले आहेत आणि त्यांची स्थापना कधी झाली ते दिलेलं आहे. तर हाही प्रश्न आता आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला त्यामुळे कदाचित परत विचारला जाऊ शकतो 24मध्ये सुद्धा, तर ते करून घ्या. पुढचा प्रश्न परत भाग दिलेले आहेत आणि कोणत्या भागात काय आहे, किती बेसिक क्वेश्चन आहे पहा, त्यामुळे येणारच सगळ्यांना आणि रिपीट आहे. पुढचा आहे पहा, 5व्या अनुसूचीवरती प्रश्न आहे, तर ते तुम्हाला तिथे पाहून घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे स्वामित्व योजनेबद्दल प्रश्न आहे, त्याच्यात कुठली गोष्टी अंतर्भूत आहेत ते पहा. त्यानंतर शून्य प्रहरावरती प्रश्न आहे,
शून्य प्रहर असेल किंवा तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, खाजगी विधेयक कोण मांडू शकते, कोण नाही मांडू शकत, अशा डिटेल गोष्टी तुम्हाला लोकसभा, राज्यसभा, संसदबद्दल करायच्या आहेत. आणि खूप इंटरेस्टिंग आहे. मस्त डिबेट पाहू शकता तुम्ही यूट्यूबवर. एखादी बोर झालं तेव्हा, रोज नाही तर जेव्हा अधिवेशन काळात ते लाईव्ह दाखवतात ते बघा, प्रश्न बघा कुठले विचारतात, कसे विचारतात, त्यामुळे इंटरेस्ट येईल आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला चांगल्या लक्षात राहतील. आणि जेव्हा तुम्ही आपल्या कुठल्याही विषयाची आपल्या दैनंदिन जीवनाशी सांगड घालाल तेव्हाच तो विषय तुम्हाला सोपा होईल. इकॉनॉमिक्स कसं आपल्या डेली लाईफसोबत रिलेट करते हे मी तुम्हाला इकॉनॉमिक्सचे एखादं लेक्चर घेऊन दाखवेल, त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. पुढचा प्रश्न आहे केंद्र राज्य संबंधावरती ऑब्व्हियसली विचारणार आहे. कायदेविषयक संबंधांबद्दल तो प्रश्न तिथे दिसतोय. आणि शेवटचा प्रश्न आहे 85 क्रमांकाचा. टोटल 15 प्रश्न आपल्याला दिसत आहेत. घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदींचा समावेश करण्यात आला, त्यापैकी कोणत्या अनुच्छेदाचा त्यात समावेश होत नाही असं विचारलेलं आहे. सो तुम्हाला ते पाहायचं आहे. आणि हे सगळेच्या सगळे कलम जे याच्यामध्ये दिसतात पर्यायामध्ये ते तुमच्याकडे नोट्स फॉर्मॅटमध्ये असावेत किंवा ॲटलिस्ट तुम्ही तुमच्या पुस्तकातून ते मल्टिपल टाईम वाचलेले असावेत. सो इतिश्री झालेला आहे आपल्या राज्यसेवा पॉलिटी पूर्व परीक्षेतील PYQ पॉलिटी या विषयाचे आपण सगळे पाहिले. यासोबत आता आपण इकॉनॉमिक्सचे PYQ पाहणार आहोत आणि त्यानंतर मग मी तुम्हाला कंबाईनकडे नेणार आहे. म्हणजे कंबाईनच्या पेपरमधलं PYQ ॲनालिसिस आपण घेऊया. सो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.